सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आज महाशिवरात्रीनिमित्त सुरुवात झालेली आहे आणि आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी आपल्या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी रोहिणी नरे मॅडम यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे। तर मॅडम, लातूरकरांना या यात्रेच्या निमित्तानं आपण शुभेच्छा। आज नमस्कार। आज दुग्ध शर्करा योग आहे। एक तर आपली यात्रा सिद्धेश्वर यात्रा जी ग्रामदेवता आहे लातूरची आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, त्याची सुरुवात होती आहे आणि दुसरं जागतिक महिला दिन आहे म्हणून लातूरकरांना दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि महाशिवरात्री पण आहे। तर हे सगळेच चांगले योग एकमटले आहे आणि आज मला चांगलं वाटलं की या मंदिरात येऊन ग्रामदेवतेचं दर्शन आणि प्लस जेव्हा झेंडा आपण या ठिकाणी फडकवला आणि ती शोभा मिरवणूक जी आहे तिची सुरुवात झालेली आहे। एकंदरीत सुंदर उत्साहाचं आणि खूप चांगलं चैतन्यमय वातावरण हे सगळं या मंदिराच्या परिसरात फुललेलं आहे। धन्यवाद मॅडम। आणि आज पासून ही यात्रा चालू होती आहे, या निमित्तानं यात्रेकरांना किंवा लातूरकरांना यामध्ये कुठली दक्षता घ्यावी किंवा काळजी घ्यावी प्रशासनाने काय सांगितलं? मी प्रशासन आणि विश्वस्त मंडळाने आधीच मीटिंग घेतलेली आहे आणि पूर्ण प्रशासनाने तयारी केली आहे। तरी यात जे भाविक आहेत त्यांना मला एवढं सांगावं असं वाटतं की शिस्तीचं पालन करूया, महिला या व्यवस्थित सुरक्षित राहतील, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी आपण घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथे कुणी घाण करू नये। जाताना स्वच्छतेचं सुद्धा जाता येता जे आहेत तर कुणी अस्वच्छ केलं तर ते आपण स्वतः त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिसर स्वच्छ ठेवूया। तर एवढंच। धन्यवाद मॅडम। विनंती करतो की आपण शुभेच्छापर फक्त संदेश द्या। आज महाशिवरात्री आहे। महिला दिन आहे आणि आपल्या तालुक्याची जी ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर आणि रत्नेश्वरची यात्रेची आज प्रारंभ होत आहे। या निमित्ताने आज तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातील सगळे नागरिक, सर्व ग्रामस्थ, प्रशासनाने इत्यादी आहेत त्या सर्वांना या धन्यवाद मॅडम। त्या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त प्रशासनाच्या वतीनं एक सुरक्षा असेल, शिस्तीच्या बाबतीमध्ये लातूरकरांना या यात्रेच्या निमित्तानं आपण काय सांगू इच्छिता? मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री आणि पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात इथे जनता येणार आहे, दर्शनासाठी येते आणि मोठं पवित्र मंदिर हे आहे, त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गर्दी जमते। त्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि त्याचबरोबर मंदिर प्रशासनाने आणि इतर विभागांनी पूर्ण व्यवस्था केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने आमची पोलीस चौकी इथे स्थापन करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर कोणत्याही प्रॉपर्टी ऑफिसेस होऊ नयेत, कोणती दुखापत होऊ नये यासाठी आमचे स्क्वॉड्स इथं तैनात आहेत आणि पार्किंगसाठी आणि इतर क्राऊड कंट्रोलसाठी पूर्ण व्यवस्था पोलीस प्रशासनाने केलेली आहे। कोणालाही काही इथे प्रॉब्लेम असेल तर पोलीस चौकीला आवर्जून भेट द्यायची आहे आणि पोलिसांची मदत घ्यायची आहे। धन्यवाद सर। लातूर शहरामध्ये महाशिवरात्रीपासून या यात्रेला सुरुवात होत आहे। सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान हे लातूरमधील जागृत देवस्थान आहे आणि या निमित्तानं आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जे मंदिराची अतिशय चांगल्या पद्धतीनं जे सेवा करतात ते पुजारी बांधवांसोबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। कृपया आम्हाला ही माहिती द्यायची आहे की लातूरकरांना देखील ही माहिती नाही आहे की या महाशिवरात्रीच्या निमित्तानं यात्रेला सुरुवात होते, परंतु देवस्थानाचं महत्त्व काय किंवा देवाचं महत्त्व काय हे संबंध लातूरकरांना या निमित्तानं सांगायचं। हे लातूरचे ग्रामदैवत आहे, लातूरचे कुलदैवत, हे खूप जागृत देवस्थान आहे। लातूरचे आराध्य दैवत आहे। खूप लोकांची श्रद्धा आहे, खूप लोक भक्तजनाची एवढी गर्दी होती, खूप आता 3 दिवस कंटिन्यू गर्दी राहणार आहे अशीच। म्हणजे हे आपण मंदिराचं म्हणजे दर्शनासाठी कधीपासून चालू झालेली आहे रांग? दर्शनाला रांग रात्री गवळी लोकांचा अभिषेक होतो रात्री 12 वाजता, तेव्हापासून ही दर्शनाची रांग चालू झालेली आहे। तर रात्री 12 पासून ही अशाच पद्धतीनं सातत्यानं गर्दी आपल्याला पाहायला मिळते। लातूर असेल, लातूर पंचक्रोशीमधील सर्व ग्रामस्थांसाठी, भाविक भक्तांसाठी आजच्या दिवसापासून 25 मार्चपर्यंत या यात्रेच्या निमित्तानं एक श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानामध्ये भाविकांची गर्दी होत आहे। नमस्कार। आज सिद्धेश्वर मंदिर लातूर येथे भव्य दिव्य अशी महाशिवरात्रीच्या दिनानिमित्तापासून यात्रेला सुरुवात होत असते आणि यात्रा ही जवळपास या दिवशी म्हणजे यावर्षी 15 दिवसाची यात्रा राहणार आहे आणि या यात्रेमध्ये सर्व रात्री भाविक भक्तांनी 12 वाजल्यापासून गर्दी करत आहेत दर्शनासाठी। लांबच लांब रांगा देखील आहेत। नुकत्याच लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे मॅडम यांनी येऊन शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि सिद्धेश्वराचं दर्शन देखील घेतलेलं आहे। तर आयोजन समितीतील कमिटीमधील मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कमिटी मेंबरला आपल्याशी संवाद साधू इच्छितो। या यात्रेनिमित्त
आपण नेमके कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत किंवा किती दिवसाची यात्रा राहणार आहे याविषयी लातूरकरांना सांगावं. दिनांक 8 मार्च 2024 पासून यात्रेला सुरुवात होते आणि गवळी समाजाचं दुग्धाभिषेक करून या यात्रेला सुरुवात केली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन, पुन्हा कुस्ती स्पर्धा, पुन्हा विविध रांगोळी स्पर्धा असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील, पुन्हा पशु खाद्याची प्रदर्शनाची माहिती वगैरे देणे, पुन्हा इतर समाजाचे काही गोष्टी असतील. यात्रा किती तारखेपर्यंत राहणार आहे? 25 तारीखपर्यंत राहणार आहे. यात्रेचं प्रमुख आकर्षण यावर्षीचं काय आहे? या आनंद मेळ्याचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे की यावर्षी दुबई पॅटर्न या ठिकाणी आलेला आहे. बरं, नेमकं दुबई पॅटर्न म्हणजे काय लातूरकरांना या ठिकाणी? दुबई पॅटर्न म्हणजे जे की आजपर्यंत लातूरमध्ये प्रथम अशी अलौकिक अशी ही झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पाळणे वगैरे आणि त्याच्यात वॉटर अंडरग्राऊंड मच्छीचं एक प्रदर्शन यावर्षी नवीन आकर्षित केलेलं आहे. हे सर्व लातूरकरांनी हे बघावं आवर्जून. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीची यंत्रणा सर्व या ठिकाणी आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा, पुन्हा कमिटी मेंबरचे सहकार्य, पुन्हा सर्व समित्यांचे सहकार्य आणि सर्व सदस्यांनी इथं जमलेल्या जी सेवक आहेत त्यांच्यामार्फत ही यात्रा जी नियोजन होतं आहे आणि कमिटी मेंबरचं एवढं सपोर्ट आहे इथं की हर एक सपोर्टमुळं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह एवढा राहत आहे की ही यात्रा आम्हाला वर्षाला येण्यापेक्षा आम्ही दररोज करावं ह्या हिशोबानं आम्ही करतो. म्हणजे प्रशासनाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी राबवण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून या ठिकाणी भाविक भक्तांच्या रांगा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि बरीचशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी कमिटीच्या वतीनं अनेक उपक्रम या दिनांक 25 मार्चपर्यंत राबवले जाणार आहेत. ही यात्रा यावर्षी दुबईची संपूर्ण थीम या ठिकाणी बुर्ज खलिफा असेल किंवा संपूर्ण दुबईचा पॅटर्न या यात्रेनिमित्त लातूरकरांना पाहायला अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी यात्रेची कमिटी असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल ही सज्ज झालेली आहे. लातूर शहरामध्ये व्यापक स्वरूपामध्ये जी यात्रा उत्सुकतेने महाशिवरात्रीच्या दिवसापासून संपन्न होत असते त्या यात्रेला आजच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि अनेक भाविक भक्त लातूर शहरामधून लातूर पंचकृषीमधून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर या यात्रेचं आणि सिद्धेश्वर देवस्थानाचं महत्त्व काय आहे तर आपण यात्रा कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. खरं तर आज सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाची ही यात्रा संपन्न होते. तर या यात्रेच्या माध्यमामधून आपण लातूरकरांना यात्रेविषयी किंवा मंदिराविषयी काय सांगू इच्छिता? श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर हे लातूरचं ग्रामदैवत आहे. हे महाभारतकालीन रत्नेश्वराचं मंदिर इथं उभारलं गेलेलं आहे. महाभारतामध्ये पांडवांनी रत्नेश्वराचं मंदिर इथं उभा केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण पृथ्वी तलावर या ठिकाणी असं झालेलं आहे की देवानं असं भक्ताला वरदान दिलेलं आहे की माझ्यापेक्षा जास्त लोक तुला पुजतील म्हणून सिद्धेश्वराला पहिले पूजन होतं. या ठिकाणी सिद्धेश्वराची यात्रा या ठिकाणी भरते. यावर्षीची जी यात्रा राहणार आहे या यात्रेमध्ये एक प्रमुख आकर्षण म्हणून काय राहणार आहे याविषयी काय सांगू इच्छिता? दुबईची जे आता आपल्या पैसे थीम आली आहे की रात पाळणे, झुले, पुन्हा नवीन जी सिस्टममध्ये आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी आज उदित रोषणाई ही सगळ्यात मोहक आहे. आपण यावर्षी यात्रा ही जवळपास 25 तारखेपर्यंत संपन्न होणार आहे पण या 25 तारखेमध्ये कमिटीच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम आपण राबवणार आहेत. तर त्यापैकी मोजक्या काही उपक्रमांची नावं लातूरकरांना सांगितले तर बरं राहील. रात्री प्रथम सुरुवात गवळी समाजाच्या अभिषेकाने झाला. नंतर लागली दर्शनाला सुरुवात झाली सर्व भाविक भक्तांसाठी. अभिषेकवाले असतील, पाच दर्शन असतील व इतर भाविक पूर्ण लातूरातून कमीत कमी 10 ते 15,000 लोकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की आणखीन 20-25 हजार आजच्या दिवसभरामध्ये दर्शन घेतील. या निमित्तानं मला हे जाणून घ्यायचं आहे की यात्रेसाठी हे भाविक भक्त किती वाजल्यापासून दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत? रात्री 12 पासून. रात्री 12 वाजता ही अभिषेक कशा पद्धतीनं सुरुवात झाली दर्शनाला? गवळी समाजाचा अभिषेक झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते आणि पूर्ण यात्रा संपूजस्तर मंदिरातर्फे महाप्रसाद म्हणजे जो आपला भक्त इथून दर्शन घेऊन जातो त्याला जातेवेळेस प्रसादाचं नियोजन सुद्धा मंदिर कमिटीकडून होत आहे. तर लातूर शहरामध्ये ही भव्य दिव्य अशी सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराची यात्रेला सुरुवात झालेली आहे
आणि रात्री 12 पासून गवळी समाजाच्या बांधवांनी दुधाचा अभिषेक या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि आपण बघताय असंख्य भाविक भक्त या ठिकाणी सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत आणि सर्व लातूरकरांसाठी एक श्रद्धेचं स्थान म्हणून सिद्धेश्वर मंदिराकडे पाहिलं जातं आणि अतिशय प्राचीनकालीन मंदिराची स्थापना झालेली असून या ठिकाणी या यात्रेला आजच्या दिवसापासून सुरुवात होत आहे आणि पुढील 25 मार्चपर्यंत ही यात्रा या ठिकाणी लातूरकरांसाठी पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. पाहत रहा, वाचत रहा पोलीस फ्लॅश न्यूज. धन्यवाद.